नमस्कार मित्रांनो, मी रोहित. ट्रॅक्टर अनुदान योजना आलेली आहे. त्यासाठी आपले सरकार 50% अनुदान आपल्याला देतं. जास्तीत जास्त 1,25,000 रुपये सरकार आपल्याला देतं. ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज केला जाईल. त्यासाठी जो प्रथम अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य राहील. त्याची निवड केली जाईल. त्याचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप पीसी मधून तुम्हाला भरता येईल. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यावर वैयक्तिक शेतकऱ्यावर क्लिक करायचं आहे. खाली शेतकऱ्याची आयडी टाकायची आहे. शेतकऱ्याची आयडी म्हणजे फार्मर आयडी इथे टाकायची आहे. त्यानंतर खाली OTP या बटनावर क्लिक करायचं. मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP इथे प्रविष्ट करायचा. नंतर OTP तपासा यावर क्लिक करा. थोडा वेळ सर्चिंग होईल. सर्चिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं जाईल की आपली प्रोफाईल कंप्लीट आहे की नाही. कंप्लीट नसेल तर ती प्रोफाईल कंप्लीट करा. 100% आपली प्रोफाईल कंप्लीट आहे. हे बघा, डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा. याचं आहे कृषी यांत्रिकरण. पहिल्या याच्यात बघा, मुख्य घटक मध्ये निवड करा. निवड करा मध्ये कृषी अवजारासाठी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मुख्य घटकामध्ये ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तपशील हा पर्याय दिसेल. तपशील मध्ये ट्रॅक्टर हा पर्याय निवडा आणि खाली व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा. त्यामध्ये 2WD आणि 4WD यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही अनुभवी शेतकऱ्याला विचारू शकता. त्यांना आपल्यापेक्षा जास्ती माहिती असते, त्यामुळे त्यांना एकदा विचारायचं. बघा, HP ची श्रेणी निवडा. यामध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचा ट्रॅक्टर हवा आहे तो ट्रॅक्टर निवडा. तुम्ही ही माहिती अनुभवी शेतकऱ्याला दाखवू शकता. त्यानंतर मी पूर्व संमती यावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा यावर क्लिक करा. अर्ज आपला समाविष्ट झालेला आहे. खाली तुम्ही पाहू शकता अर्ज आपला ट्रॅक्टरसाठी ऍड करण्यात आला आहे. ही माहिती झाल्यानंतर डाव्या साईडला येऊन घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करून अर्ज सादर करा यावर क्लिक करा. त्यानंतर पहा बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टरसाठी अर्ज केलेला आहे. त्यासाठी काही अटी शर्ती आहे. मान्य आहे असं सांगितलं आहे. त्यानंतर पहा बटनावर क्लिक करून योजना अंतर्गतच्या समोर टिक करून अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे. बघा, यशस्वीवर ओके करून तुम्ही बघू शकता इथे आपला अर्ज सादर झालेला आहे. लागू केलेले घटक मध्ये जायचं आहे. बघा, लागू केलेला घटक इतिहास मध्ये जायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा आपण अर्ज केलेला आहे. इथे पावती डाउनलोड करायचं असेल तर पावती डाउनलोड करू शकतो. अशा प्रकारे मोबाईल मधून किंवा लॅपटॉप PC मधून आपण हा अर्ज सादर करू शकतो.